जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर मनीष शिरसाट आपणापुढे एक विषय घेऊन आलेलो आहे आणि तो विषय घेऊन येण्याचं कारण म्हणजे सध्या न्यूजपेपरमध्ये त्याचप्रमाणे दूरदर्शन असो वा कोणतंही न्यूज चॅनल असो त्याच्यामध्ये एक नवीन विषय मांडण्यात येत आहे आणि तो विषय असा आहे की भारतीय न्यायव्यवस्था मोठी, भारतीय संसदीय प्रणाली मोठी की भारतीय प्रशासन मोठं. आता महत्वाचा प्रश्न हा निर्माण होतो की खरंच हा प्रश्न आजच्या युगामध्ये आणि आजच्या दशेमध्ये महत्वाचा आहे का? तर महत्वाचा आहे तर माझं एवढंच म्हणणं आहे की भारतीय संविधानामध्ये या तिन्ही शाखेला विविध प्रकारे त्यांचे अस्तित्व कसे आहे, त्यांनी काय करायला पाहिजे, त्यांनी भारतासाठी काय करायला पाहिजे, नागरिकांसाठी काय करायला पाहिजे हे नमूद आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या भारतीय संविधानामध्ये न्यायपालिकेचं जे अस्तित्व आहे ते सर्वात उच्च ठेवलेलं आहे. त्यानंतर संसदीय प्रणालीचं महत्व 2 नंबरवर ठेवलं गेलेलं आहे आणि प्रशासनाचं महत्व हे 3 नंबरवर ठेवलं गेलेलं आहे. कारण की भारतीय न्यायव्यवस्था ही जगातील सर्वात चांगली न्यायव्यवस्था आहे असं जागतिक लेवलवर म्हटलं जाते. त्याचप्रमाणे भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा याच विषयाशी निगडीत असल्या कारणामुळे भारतीय सर्वोच्च न्यायालयाला सर्वोच्च स्थान दिलं आहे, म्हणूनच त्याला सर्वोच्च न्यायालय सुद्धा म्हटलं जाते. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश झाले किंवा सर्वोच्च न्यायालयाला बायकॉट करण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे तो प्रयत्न करता येणार नाही. त्याच्यासाठीच भारतीय संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी व्यवस्था केलेली आहे ती व्यवस्था, त्या व्यवस्थेनुसार असलेली रचना, त्या रचनेनुसार सर्वोच्च न्यायालय हे 1 नंबरवर येईल. त्यामुळे हे काही जे काही वातावरण सध्या निर्मिती झालेली आहे त्या वातावरण निर्मितीला, न्यायव्यवस्थेला बदनाम केल्यापेक्षा न्यायव्यवस्था ही अजून सुदृढ कशी होईल, न्यायव्यवस्था कधी चांगली होईल या विषयावर संसदीय प्रणालीने आणि प्रशासनाने मात्र कटाक्ष करायला पाहिजे. त्याचप्रमाणे भारतीय संविधानाने जे दिलेल्या अनुच्छेद आहे त्या अनुच्छेदानुसार जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने इमानी इतबारे जर काम केले तर कोण श्रेष्ठ आणि कोण कनिष्ठ हा भेदभाव कधीच निर्माण होणार नाही. म्हणून माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी भारतीय संविधानाचे अनुसरण करावे, अनुपालन करावे आणि कार्यपद्धती लक्षात घेऊन पुढील काम करावे. जय भीम.